हे पहा सराव संच 4.2 मधील पहिल्या उदाहरणात थोडंसं नीट वाचून घेऊया म्हणजे आपल्याला कळून जाईल। चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला। बघा हे वाचन नीट करता यायला पाहिजे बरं का। 1,05,000 रुपये जीएसटी दिला म्हणजे चेतना स्टोर्सने काय केलं, वस्तू खरेदी केली। त्या महिन्याभरामध्ये जेवढ्या काही वस्तू खरेदी केल्या त्या वस्तूवरील त्यांनी जीएसटी किती दिलेले, 1,05,000 रुपये जीएसटी दिलेले बघा। व विक्री करताना 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केलेले। तुम्हाला प्रश्न पडला असेल की जीएसटी कमी भरला आणि जास्त गोळा केला। हो, हे असं घडू शकतं। कसं काय घडू शकतं विचार करा बरं थोडंसं। याच्यामध्ये नेमकं काय झालं असेल म्हणजे मी सांगतो बघा। चेतना स्टोर्सनी जेवढ्या किमतीवरती वस्तू आणलेल्या आहे तेवढ्यावरती त्यांनी जीएसटी भरले, पण आणलेल्या किमतीपेक्षा तो विकताना काय करणार आहे, जास्त किमतीने विकणार आहे। मग जास्त किमतीने विकत असताना त्या जास्त किमतीवरती जीएसटी लागत असते। लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे चेतना स्टोर्सने ऑलरेडी जीएसटी भरलेलं आहे आणि त्यानंतर विक्री केलेली आहे आणि त्या विक्री करत असताना 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केलेला आहे ग्राहकांकडून। तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढला म्हणजे कमी भरलं आणि जास्तीचं गोळा केलं। असं घडल्यानंतर ते स्वतःकडे ठेवून घेणं शक्य आहे का? नाही। तर ते शासनाला पुन्हा राहिलेलं जे काही टॅक्स मधला फरक आहे तो भरावा लागणार आहे म्हणजे तेच आपल्याला देय जीएसटी काढा असा प्रश्न आहे। लक्षात आलं का तुमच्या? बघा बरं हे लिखाण कसं करायचं याचं। मग चेतना स्टोर्सने खरेदी वेळी भरलेला इनपुट टॅक्स म्हणायचं त्याला, इनपुट टॅक्स भरलेला इनपुट टॅक्स त्यालाच जीएसटी। इनपुट टॅक्स किती भरलेले, 1,05,000 रुपये। ओके, हे बघा इथलं बघून मी इथं लिहिलं फक्त। त्याच्यानंतर परंतु विक्री करताना गोळा केलेला टॅक्स म्हणजेच आउटपुट टॅक्स। आउटपुट टॅक्स किती आहे बरं, 1,22,500 1,22,500 रुपये। त्याच्यानंतर आता त्याला देय जीएसटी भरावं लागेल। देय जीएसटी काढूया। देय जीएसटी म्हणजे अजून किती देय आहे त्याचं जीएसटी। त्याच्यासाठी काय करावं लागेल, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स इथे लिहितो। आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स। मग आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500 वजा 1,05,000 म्हणजेच काय, तर याच्यामधला फरक बघा 22,000 रुपये। हा काय देय जीएसटी। याचा अर्थ कळला का तुम्हाला?
हा देय जीएसटी म्हणजे काय, अजून एवढा जीएसटी भरायचे, अजून एवढा जीएसटी काय करायचंय, भरायचंय. लक्षात राहील आता तुम्हाला हे उदाहरण. ठीक आहे, हे पहा, हे दुसरं उदाहरण आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय तो भाग नेमका गणित वाचून समजून घेऊया. बघा, नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत, वाचताना सुद्धा काळजीपूर्वक वाचायचं बरं का. नजमा हे जीएसटी कायद्याअंतर्गत असं काही सलग वाचायचं नाही. नजमा हे व्यक्तीचं नाव आहे. या काय केलेले आहे, जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीने. म्हणजे एक दुकान आहे आणि ते दुकान जीएसटी नोंदणीकृत आहे. बरीच दुकानं जीएसटी नोंदणीकृत आपल्या व्यवहारामध्ये, परिसरामध्ये पाहायला दिसतात. पण अनधिकृतरित्या काही जण जीएसटी नोंदणीकृत न करता सुद्धा काही जण दुकान चालवताना दिसतात. हे तसं बघितलं तर कायद्याने योग्य नाही आहे, कायद्याने योग्य नाही आहे. मग बघा, नजमा या व्यक्तीने काय केलेले, जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत दुकानाचा मालकीण आहे. त्याने खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता. म्हणजे दुकानात वस्तू आणत असताना त्यांनी खरेदी केली. बघ, त्याच्यावरती जीएसटी किती दिलेले, 12,500. म्हणजे खरेदीच्या वेळी, खरेदी वेळी भरलेला जीएसटी, भरलेला जीएसटी म्हणजेच काय, इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे, 12,500 रुपये. ओके, एवढं जर 12,500 जर भरलेलं असेल ऑलरेडी, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. किंवा लक्षात आलं का, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट यालाच ITC किती आहे, 12,500 रुपये. हे झालं इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यानंतर काय केलं त्याने, दुकानातल्या वस्तू विकत राहिल्या. म्हणजे वस्तू विक्री करून, वस्तू विक्री करून गोळा केलेला टॅक्स त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती आहे, 14,750. 14,750 रुपये. आपल्याला काय काढायचं तर तरी किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट कितीच आहे, 12,500. इथं एक आपल्याला या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले. इनपुट टॅक्स मिळेल म्हणजे ते किती त्यांनी विचारलं होतं, ते तेवढं इथं काढलेलं आहे. त्यांचा देय जीएसटी, देय जीएसटी मी मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा. देय जीएसटी म्हणजे काय, सुरुवातीला भरलेली जीएसटी कमी असते आणि नंतर भरणारी जीएसटी काय असणार आहे, गोळा केलेली, सुरुवातीला भरलेली जीएसटी कमी असते आणि नंतर गोळा केलेली जीएसटी काय असते, जास्तीच असतं. मग हे गोळा केलेलं जास्तीचं टॅक्स सुद्धा शासनाला भरावं लागणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, देय जीएसटी. म्हणजे ऑलरेडी एवढं दिलेलं आहे, अजून किती द्यायचंय त्याला, म्हणजेच काय, देय जीएसटी. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती आहे बघा, 14,750 वजा इनपुट टॅक्स किती आहे, 12,500. 12,500. मग ह्यांची वजाबाकी करूया. शून्यातून शून्य गेला 0, 5तून 0 गेला 5, 7तून 5 गेले 2 आणि हे 14तून 12 गेले 2. एवढं रुपये काय, देय जीएसटी.
म्हणजे एवढे रुपये काय देय जीएसटी. लक्षात आलं ना तुमचं हे उदाहरण. ठीक. तिसरं उदाहरण आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय तर आमिर एंटरप्राइजेसने, आमिर एंटरप्राइजेस दुकानाचं नाव आहे, याने काय केलं चॉकलेट आणि सॉसच्या बाटल्या खरेदी केल्या. चॉकलेट आणि सॉसच्या बाटल्या त्यांनी खरेदी केल्या. पण हे खरेदी करत असताना 3800 रुपये त्यांनी जीएसटी भरली. 3800 रुपये काय केली जीएसटी भरलेली ऑलरेडी त्यांनी. आणि त्यांनी घेऊन काय केलं अकबरी ब्रदर्सला दिला. म्हणजे एक व्यापाराचं चैन काय आहे या ठिकाणी, किंवा एकाने दुसऱ्याला विक्री काय केली ते चैन काय आहे ते इथं मी तुम्हाला काढून सांगतोय. सुरुवातीला कोणी केलं आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेस त्यांनी कोणाला विकलं माल, यांनी घेतला कुठून 3800 रुपयांनी ऑलरेडी जीएसटी भरलेले. आणि यांनी कोणाला दिला माल तर त्यांनी दिला अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स. आणि अकबरी ब्रदर्सनी काय केलं मयंक फूड कॉर्नर. मयंक फूड कॉर्नर हे व्यवसायाचं चेन आहे, व्यापाराचं चेन आहे. मग याच्यामध्ये आमिर एंटरप्राइजेसने 3800 रुपये टॅक्स ऑलरेडी जीएसटी भरलेले आहे. म्हणजेच आमिर एंटरप्राइजेस साठी, आमिर एंटरप्राइजेस साठी, आमिर एंटरप्राइजेस साठी काय असणार आहे 3800 रुपये तरी जीएसटी दिलेले आहे. म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स किती झाला, इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आमिर एंटरप्राइजेसनी खरेदी केलं. खरेदी करताना म्हणजे काय असणार आहे इनपुट टॅक्स असणार आहे. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी इनपुट टॅक्स आहे 3800 रुपये. आणि आमिर एंटरप्राइजेस कडून कोणाला दिलं त्यांनी अकबरी ब्रदर्सला दिलं. म्हणजे ह्याच्यासाठी आमिर एंटरप्राइजेस साठी कितीनं विकला तरी विकत असताना त्याची किंमत विचारात घ्यायचं नाही, पण त्या ठिकाणी टॅक्स किती घेतला त्याच्याकडून तो टॅक्स म्हणजे काय असणार आहे आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स बरोबर 4100 रुपये. तुमच्या लक्षात आलं का बघा पुन्हा एकदा. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट आणि सॉसच्या बाटल्या 3800 रुपये देऊन आणले. टॅक्स किंमत नाही म्हणत नाही मी, 3800 रुपये त्यांनी जीएसटी भरून जे काही असेल ती किंमत सुद्धा देऊन ते सॉस आणि चॉकलेटच्या बाटल्या आणलेले, चॉकलेट आणि सॉसच्या बाटल्या त्यांनी आणलेले. मग त्यावेळेस सुरुवातीला भरलेले जे टॅक्स असतं त्याला काय म्हणतो आपण इनपुट टॅक्स. आणि त्यानंतर जे काही टॅक्स दिलं पुन्हा तो विकायला गेला, तो कोणाला विकला अकबरी ब्रदर्सला. मग त्याच्याकडून टॅक्स घेतलं. म्हणजे गोळा केलेले टॅक्स म्हणजे काय असणार आहे आउटपुट टॅक्स. आमिरसाठी आउटपुट टॅक्स किती झाला 4100 रुपये. ओके. मग या आमिरसाठी देय जीएसटी काढूया. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स 4100 वजा 3800 किती झाला 300 रुपये. हे काय झालं देय जीएसटी झाला. आमिर एंटरप्राइजेसला अजून एवढा टॅक्स द्यायचा. प्रश्न काय विचारलाय बघा, प्रत्येक व्यवहारातील देय जीएसटी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा
लागणारा केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर करायचंय. किती भरायचं भरलेलं विचारलंय का त्यांनी? नाही, किती भरायचंय एवढंच तरी सांगितले. मग आता त्यानंतर आमिरकडून कोणाकडे दिलेला आहे माल? अकबारी ब्रदर्सला. बरोबर आहे. मग अकबारी ब्रदर्ससाठी काय आता नेमकं बघा. त्यांनी टॅक्स विकत असताना तो आमिर एंटरप्राइजेसला किती दिलेले आहे? 4100. म्हणजे 4100 हे त्याचं काय झालं? अकबारी ब्रदर्सचं काय झालं सांगा बरं. बरोबर आहे ते. म्हणजे हा त्यांच्यासाठीचा इनपुट टॅक्स आहे. म्हणजे इथं बघा इनपुट टॅक्स किती आहे? 4100 रुपये. हा त्याचा इनपुट टॅक्स आहे. मग नंतर त्यांनी कोणाला दिलेले? मयंक फूड कॉर्नरला काय दिले? त्यांनी माल दिलेले. मग त्याच्यासाठी त्यांनी जे टॅक्स घेतला त्या मयंककडून, मग मयंकने किती टॅक्स दिलेले? 4500 रुपये. हे मयंकने दिलेलं जे टॅक्स आहे, मयंकने दिलेलं टॅक्स कोणाला दिला? अकबारीकडे. मग अकबारीचं हे काय झालं? आउटपुट टॅक्स झालं. आणि मयंकचं काय झालं? तो इनपुट टॅक्स आहे. लक्षात आलं का तुमच्या? मग या अकबारीसाठी आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स 4500 रुपये. ओके. 4100 तो कोणाला दिला होता? आमिर एंटरप्राइजेसला. पुन्हा एकदा उदाहरण समजून घ्या. आमिर एंटरप्राइजेसने काय केलं? 3800 रुपये टॅक्स भरला ऑलरेडी त्यांनी. आणि हे त्याचं इनपुट टॅक्स असणार आहे. भरलेलं टॅक्स म्हणजे काय? इनपुट टॅक्स. आणि नंतर तो ज्यांना देतो त्यांच्याकडून टॅक्स घेतो, तो म्हणजे आउटपुट टॅक्स असणार आहे. ते किती? 4100. ओके. मग हे 4100 आणि हे 3800 आपल्याला त्यांनी किती एकूण किती भरलाय हे नाही विचारलं त्यांनी. पण त्याच्यासाठी या ठिकाणी काय विचारलं गेलं? फक्त किती भरायचं अजून बाकी त्याचं. हे ऑलरेडी भरलेलं विचारलं का तुम्हाला? नाही. किती भरायचं आहे याता यातला फरक म्हणजे 300 रुपये तो जीएसटी देय भरायचं. मग इथं अकबारी ब्रदर्सनी मयंक फूड्सला दिलेले. मग अकबारी ब्रदर्सनी किती टॅक्स दिला होता? बरोबर आहे 4100. आणि मयंककडून तो किती घेतला? 4500. 4500. म्हणून या ठिकाणचा काय? देय जीएसटी बरोबर काय सूत्र? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. किती आहे बघा? आउटपुट टॅक्स किती आहे? 4500. इनपुट टॅक्स किती आहे? 4100. म्हणजे किती भरायचं आहे? 400. लक्षात आलं का तुमच्या? हे 400 रुपये ह्याची देय जीएसटी असणार. पण आता याच्यानंतर पुढं बघा पुन्हा मयंकसाठी इनपुट टॅक्स किती झाला? 4500. मग मयंकचा आउटपुट टॅक्सचा या ठिकाणी कुठं उल्लेख आहे का? कुठंच नाही. म्हणजे मयंक यांनी कितीला विकला आणि त्याचा टॅक्स किती गोळा केला हे उदाहरणात कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणजे या दोघांच्या बाबतीतच आपल्याला काय करायचंय? त्या प्रत्येकाने भरावा लागणारा जो काही जीएसटी आहे किंवा आणि त्याचबरोबर त्याचा CGST आणि SGST तुम्हाला या ठिकाणी विचारले. मग इथंच मी काय करतो? एका टॅबलेट फॉर्ममध्ये तो लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघा आमिर एंटरप्राइजेस मी इथे लिहितो. आमिर एंटरप्राइजेस. त्याच्यानंतर खाली कोण आहे? पुन्हा अकबारी ब्रदर्स. मग इथंच मी काय करतो बघा. एकूण नोंद लिहितो. इथं लिहितोय जीएसटी.
झाल्यानंतर देय जीएसटी इथं लिहून मग मी पुढं काय करतो, टॅब्युलर फॉर्म मध्ये करून देतो तुम्हाला. आमिर एंटरप्राइजेसला जीएसटी झाला, सी जीएसटी आणि एस जीएसटी, सी जीएसटी आणि एस जीएसटी. मग हे किती किती रक्कम आहे बघा बरं. इथं आमिर एंटरप्राइजेसने एकूण जीएसटी किती भरलं, देय जीएसटी किती आहे, हे जीएसटी जे आहे ते देय जीएसटी आहे. मग हे जे काही देय जीएसटी आहे इथं हे किती रुपयाचं आहे आमिर एंटरप्राइजेसचं, 300 रुपये. मग त्या 300 रुपयामध्ये जीएसटी मधला एस जीएसटी आणि सी जीएसटी किती आहे, देय सी जीएसटी 150 आणि इथं 150. अकबरी ब्रदर्सनं त्याच्यासाठीचं देय जीएसटी किती आहे, 400 रुपये, 400 रुपये. मग त्यातलं त्यांनी 200 रुपये काय करणार, सी जीएसटी आणि 200 रुपये एस जीएसटी भरणार. टोटल किती यायचं, 700 रुपये. हे किती आहे, 350 आणि हे किती आहे, 350. लक्षात राहील का आता तुमच्या. त्यांनी काय विचारले, किती टॅक्स भरावा लागणार आहे, म्हणजे अजून किती द्यायचं, अगोदर भरलेलं त्यांनी विचारात घेतलेलं नाही आणि मयांकनी तरी गोळाच केलं नाही अजून, तर भरायचा प्रश्नच येत नाही. लक्ष करा ना तुमच्या. ठीक आहे, हे उदाहरण थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही वाचावं लागणार आहे. किती भरावा लागणार, भरलेला टॅक्स, त्यातला फरक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोडं विचार करून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. चौथं उदाहरण आहे. चौथ्या उदाहरणात काय, तर चंदीगड हे एक संघराज्य आहे. बाळांनो तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये अनेक राज्य आहेत आणि चंदीगड हे संघराज्य आहे. म्हणजे राज्य आणि संघराज्य काय आहे याविषयी तुम्हाला ज्ञान आहे. मग चंदीगड हे एक संघराज्य आहे. येथील म्हणजे चंदीगड येथील मलिक गॅस एजन्सी, म्हणजे ह्या एजन्सीचं नाव तुमच्या लक्षात आलं का, मलिक गॅस एजन्सी. या गॅस एजन्सीने काही गॅसच्या टाक्या 24,500 रुपये किमतीच्या त्यांनी आणलेले. म्हणजे 24,500 रुपये दिले आणि गॅसच्या टाक्या आणलेले. आणल्यानंतर ग्राहकांना ते विकायला सुरुवात केली आणि विकून एकूण किती आले त्यांना, 26,500 रुपयाला विकल्या. 26,500 रुपयाला विकले. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा. म्हणजे इथं त्यांनी हा जो काही व्यवहार झालेला आहे 24,500ला आणणं आणि 26,500 रुपयाला विकणं, या व्यवहारामध्ये त्यांनी 5% जीएसटी भरायचं. लक्षात आलं का तुमच्या. मग त्यांनी देय असलेला एकूण जीएसटी काढायचा आपल्याला आणि त्याचवरून केंद्राचा देयक कर आणि संघराज्याचा देयक कर. संघराज्याच्या देयकाराला काय म्हणतात, यूटी जीएसटी. आतापर्यंत सी जीएसटी आणि एस जीएसटी हे तुम्हाला माहिती होतं. यस म्हणजे काय, जर राज्य असेल तर त्याला एस जीएसटी म्हणतात आणि इथं संघराज्य असल्यामुळं संघराज्याला इंग्रजीमध्ये युनियन टेरिटरीज असं म्हणतात. युनियन टेरिटरीज म्हणजेच काय, यूटी, युनियन टेरिटरीज जीएसटी, युनियन टेरिटरीज जीएसटी म्हणजे यूटी जीएसटी असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर केंद्राच्या देयकाराला सी जीएसटी म्हणतात, राज्याच्या देयकाराला काय म्हणतात, एस जीएसटी म्हणतात आणि संघराज्याच्या देयकाराला काय म्हणायचं, यूटी जीएसटी. ठीक आहे. मग गणित सगळ्यांना वाचल्यानंतर समजलं का तुम्हाला, पुन्हा समजलं नसेल तर पुन्हा वाचायचं. मग इथं बघा चंदीगड हे संघराज्य आहे. मलिक गॅस एजन्सीसाठी, मलिक गॅस एजन्सीसाठी इनपुट टॅक्स बरोबर 24,500 त्याचा 5%,
24,500च्या 5%. हे काय असणार आहे? एवढं काय असणार आहे? इनपुट टॅक्स असणार आहे. मग 24,500चे इनपुट टॅक्स किती येतं बघू. 24,500 गुणिले 5%, याचा अर्थ काय? 500. मग इथले 2 शून्य गेले, इथले 2 शून्य गेले. मग राहिलं काय? आता यांचा गुणाकार करूयात. 245 गुणिले 5 म्हणजेच 5 5 25, 2 आणि 5 20, 20 2 22, 5 5 25, 2 5 20 2 22, 2 5 2 10 2 12, 1225 रुपये. हे काय झालं? याचं इनपुट टॅक्स आहे. लक्षात आलं का तुमच्या? एवढं काय झालं? इनपुट टॅक्स. मग आता यांनी काय केलं? 26,500 रुपयाला त्यांनी विकला. विकल्यानंतर त्याचं आउटपुट टॅक्स काढायचं होता. मग बघा, मलिक गॅस एजन्सीसाठी इनपुट टॅक्स तुम्ही काढला, म्हणजेच याचं क्रेडिट आहे. यालाच काय म्हणूयात? म्हणून ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट, बरोबर 1225 रुपये. आणि याच्यानंतर आपल्याला काय काढायचं म्हणून सांगितलं मी, तर मलिक गॅस एजन्सीसाठी, मलिक गॅस एजन्सीसाठी आउटपुट टॅक्स करतो. आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती असणार आहे? 26,500च्या 5%. म्हणजे दोन्ही व्यवहार तिथे किती आहे? दोन्ही व्यवहारामध्ये 5% आहे बघा जीएसटीचा दर. मग नंतर 26,500 गुणिले 5 छेदस्थानी 100, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. बघा 265 गुणिले 5 गुणाकार करून घ्या. 5 5 25, 2 5 31 2 32, 3 आणि 5 2 10 3 1325 रुपये. हा काय झाला? आउटपुट टॅक्स. हा काय झाला? आउटपुट टॅक्स आहे. मग देय जीएसटी तुम्हाला काढायचं सुरुवातीला असलेला देय असलेला एकूण जीएसटी काढा, असा पहिला प्रश्न येतो. मग इथं लिहितो देय जीएसटी बरोबर इनपुट टॅक्स, सॉरी आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स. मग किती आहे आउटपुट टॅक्स? आउटपुट टॅक्स आहे 1325, इनपुट टॅक्स आहे 1225 आणि एकूण देय जीएसटी किती आहे? 100 रुपये. देय जीएसटी किती आहे? 100 रुपये. हे देय जीएसटी लक्षात आलं का तुमच्या? मग आता देय जीएसटी झाल्यानंतर ह्या देय जीएसटी मधून केंद्राचा देयक कर आणि संघ राज्याचा देयक कर अशी दोन्ही काढायचे. मग केंद्राचा देयक कर, केंद्राचा देयक कर, देय कर म्हणजेच CGST बरोबर काय? देय जीएसटी छेदस्थानी 2. मग देय जीएसटी किती आहे? 100 रुपये. 100 रुपये छेदस्थानी 2 म्हणजेच किती? 50 रुपये. 50 रुपये हे काय? केंद्राचा देय कर आहे. त्याचबरोबर UT जीएसटी करायचं आहे, म्हणजे संघ राज्याचा देय कर, संघ राज्याचा देय कर, देय कर म्हणजेच काय? UT जीएसटी बरोबर पुन्हा देय जीएसटी छेदस्थानी 2. हे किती आहे? 100 छेदस्थानी 2 म्हणजेच किती? 50 रुपये. 50 रुपये. कोणाला अडचण? लक्षात आलं का तुमच्या? हेच आपल्याला काढायला सांगितले. मग मी तुम्हाला इथं गणितामध्ये दिले बघा तरी पुन्हा संघ राज्यात SGST ऐवजी UT जीएसटी कर असतो. मग UT जीएसटी कर आपण काढले. ठीक आहे, लक्षात आलं ना?
या 5व्या उदाहरणामध्ये काय दिले, उदाहरण नीट वाचून घेऊया. मे ब्युटी प्रोडक्ट म्हणजे काय? हे मे म्हणजे काय? दुकानाच्या नावासमोर वगैरे लिहिले असते बघा, मे म्हणून. मेसर्स ब्युटी पार्लर ने 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनाची खरेदी केली. सौंदर्य प्रसाधन म्हणजे काय? जे काही पावडर्स, लिपस्टिक, फाउंडेशन जे काही चेहऱ्याला लावायचं आहे त्याला सौंदर्य प्रसाधन असं म्हटलं जातं. मग ह्या ब्युटी प्रोडक्ट्सने, म्हणजे ही एक दुकानाचं नाव मेसर्स ब्युटी प्रोडक्ट यांनी काय केलं, अशी सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू खरेदी केल्या. किती रुपयाच्या? 6,000 रुपयावरच्या. पण खरेदी करत असताना त्यांनी 18% दराने जीएसटी भरलेली. किती टक्के दराने जीएसटी भरलेली आहे? 18% दराने. मग अगोदर त्यांनी भरलेली जीएसटी किती आहे हे काढावं लागेल आणि नंतर त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्या गिरायकांना ते प्रोडक्ट सगळे विकायला सुरुवात केली आणि विकल्यानंतर त्याची एकूण किंमत किती झाली? 10,000 रुपये. म्हणजे 6,000ला आणून 10,000 रुपयाला तो विकला. तर या व्यवहारासाठी मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करविक्रीकर केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू सेवा कराची रक्कम किती असेल? म्हणजे 6,000ची वस्तू त्यांनी 10,000ला विकली. म्हणजे सुरुवातीला खरेदी करतानाचा टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स काढावा लागेल. विक्री करताना 10,000 रुपयावरती 18% टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स आपल्याला काढावा लागणार. मग इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स या दोन्हीवरून आपल्याला काय करावं लागेल, त्याची किती कर देयक आहे हे काढावं लागेल. बरोबर आहे, किती कर देयक आहे. आणि त्यानंतर मग केंद्राची आणि राज्याची जी काही जीएसटी आहे ते दोन्ही काढावं लागेल. ठीक आहे, बघा आता नीट या उदाहरणाकडे. इथं मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने साठी इनपुट टॅक्स बरोबर. आता बघा 6,000 रुपयाचा किती टक्के? 18%. मग 6,000 गुणिले 18%, टक्केचं चिन्ह काढत असताना छेदस्थानी 100 लिहितो. हे 2 शून्य कॅन्सल होतात, हे 2 शून्य म्हणजे 60 गुणिले 18 म्हणजे 18 सम अष्टोदुशे आणि हा वरचा एक शून्य. मग एवढे रुपये काय झाला? हा इनपुट टॅक्स आहे. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स साठी इनपुट टॅक्स किती? 1,080. लगेच मी काय करतो बघा पुन्हा इथं मेसर्स ब्युटी पार्लर साठी, ब्युटी प्रोडक्ट्स साठी आउटपुट टॅक्स बरोबर काय असेल? 10,000 रुपयाच्या 18% म्हणजे 10,000 गुणिले 18/100 म्हणजे हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाला म्हणजे 1,800 रुपये हे काय झाला? आउटपुट टॅक्स झाला. मग जीएसटी किती आपल्याला ते काढायचं याच्यासाठीचा त्यांनी काय म्हणलेले रुपयाने विकली. तर व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या कर विधिकार केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू सेवा कराची रक्कम किती? हे इनपुट टॅक्स आहे, हे आउटपुट टॅक्स आहे. मग त्याच्यानंतर काय करता येईल बघा, देय जीएसटी काढावं लागेल. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स किती आहे? 1,800 वजा 1,080. इथं गोंधळ होण्याची शक्यता असते बरं का. फक्त एक 8 पुढं सरकलेलं आहे आणि 1 शून्य अलीकडे आलेलं, हे एवढंच. मग याची वजाबाकी करून किती होईल बघा, शून्यातून शून्य गेले 0
10तून 8 गेले 2 राहिले, हातचा आला 1 म्हणजे 8तून 1 गेला 7, 720 रुपये. हे काय झालं? हे देय जीएसटी झालं. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट नाही, मेसर्स ब्युटी प्रोडक्टने तयार केलेल्या करविजेकार देयकर. बघा काय करता येईल आता इथं एक टेब्युलर फॉर्म तयार करू. या टेब्युलर फॉर्म मध्ये मेसर्स ब्युटी प्रोडक्ट बघा इथं काय करता येईल. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट इथं लिहितो जीएसटी आणि इथं लिहितो सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग काय करता येईल आता इथं विक्री, पहिल्यांदा खरेदी, त्याच्यानंतर विक्री आणि त्याच्यानंतर एकूण. खरेदीच्या वेळेस त्यांनी किती जीएसटी भरलेले आहे? 1080, बरोबर आहे. खरेदीच्या वेळेस त्यांनी किती जीएसटी भरलेले आहे? 1080. विक्रीच्या वेळेस त्यांनी किती जीएसटी भरलेले आहे? 720. म्हणजे एकूण त्यांनी भरलेला जीएसटी किती असणार आहे? 1800. बघा हे 1080 आणि 720 टोटल 1800 झाला. मग ह्यातला सीजीएसटी किती असणार आहे? 540 आणि यातला एसजीएसटी किती असणार आहे? 540 आणि इथं विक्रीच्या वेळेसचा जी सीजीएसटी किती आहे? 360 आणि एसजीएसटी 360 आणि याचं एकूण जर केलं तर बघा इथे किती होईल? 0, 6 4 10 0 हातचाला 1 म्हणजे किती झाले? 900 आणि इथंही सेम 900 असणार. आलं का लक्षात तुमच्या? बेरीज करून बघा तेवढंच आहे. म्हणजे खरेदीच्या वेळेस 1080, त्यातला सीजीएसटी 540, एसजीएसटी 540, विक्रीच्या वेळेस 720, त्याच्यामध्ये सीजीएसटी 360, एसजीएसटी 360 आणि एकूण 1800 सीजीएसटी झाला इथं आणि इथला सीजीएसटी 900 आणि एसजीएसटी किती? 900. लक्षात आलं हे उदाहरण तुमच्या? तर ठीक आहे. हे पहा, हे 6वं उदाहरण आहे. 6व्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे तर खाली दिलेल्या माहितीवरून, म्हणजे या उदाहरणाच्या खाली काहीतरी माहिती दिलेली, दुकानदार ते ग्राहक, म्हणजे दुकानदार ते ग्राहक असं असणार आहे. दुकानदाराला आपण बिझनेसमॅन म्हणतो, ग्राहकाला कंझ्युमर म्हणतो. म्हणजे बिझनेसमॅन टू कंझ्युमर म्हणजे B2C. यासाठी करबीजक म्हणजे काय? टॅक्स इनव्हॉइस असणार आहे, तयार करायचं. मग त्या टॅक्स इनव्हॉइसला नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. म्हणजे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय असणार आहे माहिती आहे का तुम्हाला? टॅक्स ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं अशा प्रकारचं बिल, तर टॅक्स इनव्हॉइस म्हणतो. मग त्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये नाव, पत्ता, तारीख हे तुमच्या पसंतीनुसार घ्यायचं. बघा आता इथं काय काय पसंतीनुसार घ्यायचं. हे मेसर्स म्हणजे नाव, पत्ता, राज्य कुठलं आहे ते, तारीख आणि त्याच्यानंतर इनव्हॉइस क्रमांक आणि GSTIN नंबर. मग बघा कोणकोणत्या वस्तूचं हे इनव्हॉइस तयार करायचं त्याची माहिती इथं दिलेली. वस्तूचा तपशील, एक मोबाईल बॅटरीचा दर ₹200, एक नग, GSTचा दर 12%, HSN कोड दिले
आता हे HSN आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये कुठं नव्हतं, आता आलेले. HSN म्हणजे काय? हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. मग हे काय असतं? आता H म्हणजे काय? हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. मग हे जे आहे ते काय असणार आहे? प्रत्येक वस्तूला वस्तूंच्या समूहातील एक कोड असणार आहे. आता समजा हे पेन जर घेतला तर या पेनला काही ना काही कोड असतं. मग हे जे कोड आहे ते काही ठिकाणी बारकोडच्या स्वरूपात असणार आहे, त्याच्या खाली नंबर असतात. मग हे सगळं काय असणार आहे? HSN नंबर. लक्षात आलं का? वस्तूवरती बारकोड असतं, बारकोडच्या खालच्या बाजूला अंक असतात. ते अंक म्हणजे काय? ते HSN कोड असणार आहे. ठीक आहे, त्या वस्तूंच्या समूहातील कोड असणार आहे. मग बघा, त्याच्यासाठी एक इनव्हॉइस तयार करायचं. ते इनव्हॉइस कसं तयार केलं जातं? अगोदर हे याच्यामध्ये बेरीज नाही, वजाबाकी नाही, गुणाकार नाही, काय नाही, फक्त एक बिल तयार करायचं, इनव्हॉइस तयार करायचं. मग ते इनव्हॉइस तयार करण्यासाठी काय काय आवश्यक आहे आणि कसं कसं करायचं हे भाग मी इथं सांगतोय. थोडं रेषा वगैरे ओढायला हे असं असेल. आणि याच्यानंतर इथं काय करतो? अनुक्रमांक असेल. अनुक्रमांक म्हणजे वस्तू 1, 2, 3 वगैरे असं. मग ह्याच्या अगोदर वरच्या बाजूला मी काय करतो? त्या मेसरचं नाव वगैरे असणार आहे. बिल म्हणजे डायरेक्ट बिल असणार आहे. बघा, पुरवठादार, पुरवठादार, मेसर्स. कोण आहे तो? बघा, तुमच्या आमच्यापैकी असेल की मेसर्स अनिल एंटरप्राइजेस. अनिल एंटरप्राइजेस. अनिल एंटरप्राइजेस पुरवठादार. ओके, त्याचा पत्ता लगेच पत्ता मनाने घ्या. रविवार पेठ, सोलापूर. ओके, रविवार पेठ, सोलापूर. बघा, मेसरचं नाव घेतलं, पत्ता घेतलं, राज्य महाराष्ट्र. राज्य महाराष्ट्र. ओके, मग याच्यामध्ये राज्य झाला. तारीख, आता त्याचे डेट, दिनांक. आजचा दिनांक टाकूयात आपण. आजचा दिनांक टाकूयात. दिनांक हे तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. मी व्हिडिओमध्ये एकदा जर का दिनांक टाकला तर कायमस्वरूपी तेच राहणार आहे. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही हा बदल करू शकताय. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बघा, आजची डेट आहे 11/8/2020. ही आजची तारीख आहे. त्याच्यानंतर तारीख झाला. इनव्हॉइस क्रमांक. इनव्हॉइस क्रमांक काय असेल? इनव्हॉइस क्रमांक कसं लिहिलं जातं? GST/001. बिल क्रमांक. आता त्याच्यानंतर GSTIN नंबर. GSTIN म्हणजे गुड सर्व्हिस. बघा, GSTIN चं लॉंग फॉर्म पुन्हा सांगतो. गुड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे हे झालं GSTIN नंबर. हे नंबर लिहिताना अगोदर काय केलं जातं? अंकामध्ये, याच्यामध्ये नंबरमध्ये किती क्रमांक असतात? 15 क्रमांक असणार. तुम्ही कुठलंही घ्या, याचा अर्थ 4 अंकी लिहिलात तर ते चुकीचं असणार आहे बरं का. इथं 15 अंक घेतलं पाहिजे तुम्ही. मग ते 15 अंक कोणकोणते असणार आहेत? अगोदर महाराष्ट्र राज्य 27. राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याची सुरुवात ही 7 म्हणजे GSTIN महाराष्ट्रातले सगळे किती असणार आहेत? 27 असणार आहेत. मग त्याच्यानंतर 5 अक्षर असणार. ABCDE 5 अक्षर झाले. त्याच्यानंतर
4 अंक असणार आहे. बघा 1 2 3 4 यम. ओके, हे नंबर असतील. म्हणजे 27 ABCDE 1 2 3 4 यम. आता या यम नंतर ह्या जो काही फर्मवाला आहे, हा मेसर जो काय आहे, त्या GSTIN ला किती वेळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, 1 वेळा आहे का 2 वेळा. 1 असेल तर या ठिकाणी 1 लिहितो आणि 2 वेळा रजिस्टर केलं असेल तर त्या ठिकाणी 2 वेळा लिहायचं. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचं, एक बाय डिफॉल्ट झेड म्हणून प्रत्येकामध्ये ते येणार आहे. बाय डिफॉल्ट झेड म्हणून ते प्रत्येक इनव्हॉइसमध्ये ते झेड म्हणून असणार आहे. आणि त्याच्यानंतर अंक किंवा अक्षर असणार आहे. म्हणजे हे 4 लिहिते, अंक किंवा अक्षर असणार आहे. बघा बरं, मोजा बरं किती झाले. मी तुम्हाला कळण्यासाठी म्हणून हा भाग पुन्हा एकदा सांगतो, किंवा हे GSTIN नंबर काय आहे, त्याच्यामध्ये किती अंक असतात आणि कोणकोणते अंक काय काय परिणामकारक असतात. बघा, पहिला अंक कोणाचा आहे, राज्य महाराष्ट्राचा. हे काय असणार आहे, 10. पॅन नंबर असणार आहे, 10 काय असणार आहे, पॅन नंबर असणार आहे, त्या फर्मचा पॅन नंबर. ओके, पॅन नंबर. आणि त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती, 1 झालं का 2 झालं का 3 झालं 4 झालं, किती रजिस्ट्रेशन आहेत त्या पॅन कार्डवरती. मग एकच रजिस्ट्रेशन असल्यामुळे 1 लिहिलं. हा बाय डिफॉल्ट झेड आहे. बाय डिफॉल्ट झेड म्हणजे प्रत्येक GSTIN मध्ये तो झेड असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे अंक असेल किंवा अक्षर असेल, अंक किंवा अक्षर असेल. म्हणजे असे एकूण किती झाले बघा, हे 10 आहे. पॅन नंबर 10 असतात, 10 आणि 2 12 राज्याचे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचं 1 13, हा बाय डिफॉल्ट 14 आणि हा 15. म्हणजे GSTIN मध्ये 15 नंबर असतात आणि ते 15 नंबर काय काम करतात हे लक्षात राहील का तुमच्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुन्हा आणखीन काय काय करायचं. इनव्हॉइस नंबर झाला, एवढं झालं वरचं. ठीक आहे, आता याच्यानंतर किती वस्तू आहेत अगोदर, वस्तूचा अनुक्रमांक. हा झाला वस्तूचा अनुक्रमांक 1 आणि हे 2. ओके, वस्तूचा अनुक्रमांक झाला. अनुक्रमांक म्हणजे किती वस्तू आहेत, 1 2 3 मोजण्यासाठी म्हणून अनुक्रमांक असणार. आणि ही मधली एक रेषा ओढून गेली. आता बघा, हे झालं वस्तूचा अनुक्रमांक. आता याच्यानंतर HSN कोड लिहितो, HSN हार्मोनाइज सिस्टीम नोमेनक्लेचर. HSN कोड येणार इथं. आणि त्याच्यानंतर त्या वस्तूचं नाव येणार आहे, वस्तूचं नाव येईल. वस्तूच्या नावाच्या नंतर दर येईल. बघा, HSN कोड झाला, वस्तूचे नाव, त्याच्यानंतर काय असणार आहे म्हणून सांगितलं तुम्हाला, दर त्या वस्तूचा. दर नंतर क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटीला काय म्हणायचं, वस्तूंची संख्या, वस्तूची संख्या. वस्तूंची संख्या झाली. त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र मूल्य, करपात्र मूल्य. इथे एक कॉलम आपण घेतो, एकूण. एकूण करपात्र मूल्य त्याचा असणार आहे. आणि त्याच्यानंतर करपात्र मूल्यानंतर त्याचा GST, SGST असेल किंवा CGST असेल. काय असेल त्याचा, CGST सुरुवातीला देतो, CGST.
CGST मध्ये 2 कॉलम करावे लागेल. CGSTचा दर आणि मूल्य, CGSTचे मूल्य, CGSTचा दर आणि CGSTचे मूल्य, आणि त्याच्यानंतर पुन्हा सेम तसंच असणार आहे. काय असणार आहे? SGST, आणि त्याचा दर राहील आणि त्याचं मूल्य राहील. त्याचा दर, त्याचा मूल्य, आणि इथं काय असेल? एकूण. एवढ्या सगळे कॉलम कसं कसं करायचं, बिलात काय काय असतं थोडंसं विचार करून. सुरुवातीला अनुक्रमांक असेल, 2 वस्तू इथे दिलेले आहेत म्हणून मी 2 वस्तू लिहिलेले, HSN कोड त्याचं लगेच लिहायचं म्हणजे अनुक्रमांक, HSN कोड, त्याच्यानंतर वस्तूचं नाव, त्या वस्तूचा दर, वस्तूची संख्या, मग त्याचं एकूण मूल्य किती होतं ते, आणि त्याच्यानंतर CGST आणि SGST, त्याचा रेट आणि त्याचं मूल्य, आणि त्याच्यानंतर वस्तूची एकूण किंमत इथं असेल. ठीक आहे. आता बघा याप्रमाणे घेऊया. HSN कोड कोणता आहे? मोबाईल नंबरचं 8507, आणि दुसरं काय? 8511. मोबाईल बॅटरी, मोबाईल बॅटरी, आणि त्याच्यानंतर काय? दुसरी वस्तू हेडफोन, हेडफोन, त्याचं दर किती आहे बघा? याचं 200 रुपये. मोबाईल बॅटरीचा दर किती आहे? हे इथं लिहितो एकदमच रुपयात म्हणून असा. दर किती आहे? 200 रुपये. आणि त्याच्यानंतर इथला दर जे लिहितो ते टक्केवारीत लिहितो, मूल्य इथं रुपयात येणार आहे. पुन्हा इथं दर टक्केवारी आणि मूल्य किती आहे? रुपयामध्ये असणार, आणि एकूण सुद्धा काय असणार आहे? रुपये. ठीक आहे. मग बघा आता इथे काय काय. बॅटरी, मोबाईलची बॅटरी 200 रुपये, वस्तूंची संख्या एकच आहे, म्हणजे त्याच्या नावावरती किती असणार आहे? करपात्र मूल्य 200 रुपये, म्हणजे 200 रुपये हेच याच्यावरतीच टॅक्स ठेवायचा आहे. आणि त्याचा दर किती आहे? GSTचा, GSTचा दर. आता CGST म्हणलं की याचा दर विभागून जातो बरं का, याचा दर विभागून जातो. CGST 6%, इथं 6% लिहितो दर, आणि लगेच SGST 6%, कारण का 12% GST आहे, मग 6% CGST, 6% SGST, टोटल मिळून किती झाले? 12%. आणि याचं मूल्य आता 200चे 6%, 200चे 6% कसं काढणार? तुम्हाला जर येत नसेल तर कच्च्यावरती मी समजावून सांगतो. 200चे 6%, 6% म्हणजेच काय? 200 गुणिले 6/100, हे 200, हे 200, 6 दोन्ही 12. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे इथं मूल्य किती झालं आता? याचं 12 रुपये, हे 12 रुपये झालं, म्हणून याचंही 6% किती असणार आहे? 12 रुपये. ओके. आता एकूण काय असणार आहे? करपात्र मूल्य 200, आणि हे 12, आणि हे 12, म्हणजे 224 रुपये इथे मिळणार. 224 रुपये एकूण, म्हणजे मोबाईलच्या बॅटरीचे किती झाले? 224. कळलं का तुम्हाला? मोबाईलच्या बॅटरीचे 224. आता हेडफोनचं असंच करावं लागेल. हेडफोन किती रुपयाला आहे? 750. 750. क्वांटिटी किती आहे? एकच नग आहे. GSTचा दर किती आहे? 9%. 9%. GSTचा दर किती आहे? 9%. मग इथं 750 वरतीच टॅक्स असणार आहे. टोटल करपात्र मूल्य किती झालं आता? हे 9%, 750च्या 9%. मी इथं सोडून सांगतो, 750च्या 9%. कच्चं काम बघूया. 750 गुणिले 9%, म्हणजे 750 गुणिले 9/100, म्हणजे 100 गेला, 100 गेला. किती येईल आता? 9/5 45, 4, 90 सत्ते 63, 63 4 67. एक घर सोडून पॉईंट, म्हणजे 67.5. हे काय असेल? याचं मूल्य आहे 67.5. पुन्हा इथेही 9% म्हटल्यानंतर 67.5 येईल. मग आता बघा कशा कशाची बेरीज करायची आहे?
हे 750 करपात्र मूल्य, त्याच्यावरचा CGST SGST ह्या सगळ्यांची बेरीज करायची. बघा 750 हे मूळचं आहे, 750 हे काय मूळचं आहे, अधिक SGST 67.5, CGST 67.5, करा बेरीज. 0 हातचाला 1, 14 1 15 5 हातचाला 1 म्हणजे किती झाले, 6 18 8 हातचाला 1 म्हणजे 885.0 रुपये. म्हणजे एकूण किती झाले याचे, आता बघा 750 67.50 67.50 885.0 म्हणजे 0 लिहित नाही, फक्त 885 लिहितोय किंवा इथे लिहा. मग नंतर आता याचं बिलामध्ये पुन्हा उभी बेरीज पण असते. ही 0 5 त्याच्यानंतर 7 2 9. आता हे काय याची करायची काय आवश्यकता नाही. एकूण टॅक्सचं मूल्य किती झाला, 2 7 9 आणि 6 7.5 आणि याचं पुन्हा 79.5. मग याची आडवी बेरीज आणि याची उभी बेरीज ही सारखीच येते. बघा किती, 5 4 9 8 2 10 0 हातचाला 1 म्हणजे 11 1109.0 रुपये एवढे काय असणार आहे, हे बिलातलं रक्कम असणार आहे. तर अशा प्रकारचं एक बिल तुम्ही तयार केलात, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, बिलात तुम्ही ज्यावेळी दुकानात जाल त्यांनी दुकानदाराने तयार केलेले बिल तुम्हाला कळायला लागतं. म्हणजे हे गणित शिकवण्यामागे काय उद्देश आहे शासनाचा, हे गणिताच्या पुस्तकात समावेश करण्याचं, की तुम्ही पुढे भविष्यात गेल्यानंतर मोबाईलची बॅटरी घेणार, हेडफोन घेणार, त्या दुकानदाराला बिल मागणार, बिल मागितल्यानंतर त्या बिलावरती कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजे. बघा त्याचं नाव असायला पाहिजे, राज्याचं नाव असायला पाहिजे, GSTIN त्याचंच आहे का खात्री करणार, दिनांक बघणार, मग नंतर इन्व्हॉइस क्रमांक बघणार, मग नंतर हे HSN कोडनुसार त्याचा टॅक्स त्याच्यानंतर ते एकूण करपात्र मूल्य किती, त्याच्यावरती GST किती आहे, त्याच्यामध्ये CGST किती, SGST किती आहे आणि एकूण किती आहे. तुम्ही फक्त इथलंच रक्कम बघून तुम्ही ठरवायचं नाही. आणि पुन्हा ह्याच्यानंतर एकूण म्हणजे इन वर्ड्समध्ये सुद्धा लिहिलेलं असणं अपेक्षित आहे. लक्षात आलं का. म्हणजे हे जे संख्या आहे इथं सगळ्यात शेवटी टोटल अमाऊंट हे सगळं इन्व्हॉइसमध्ये असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का तुमच्या. ह्या 7व्या उदाहरणावरून बघा काय नेमकं, खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे, म्हणजे एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला माल देतोय, म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. कळलं का तुम्हाला. हाही प्रश्न एकदा येऊन गेलेला बरं का 1 मार्कासाठी. म्हणजे बिझनेसमॅन पासून कंझ्युमर पर्यंत असेल तर B2C आणि बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन असेल तर B2B. असा एक टॅक्स इन्व्हॉइस आपल्याला तयार करायचं. मग त्याच्यासाठीचं नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्यायचं. मग पुरवठादार नाव, पत्ता, राज्य, GSTIN, बिल क्रमांक व तारीख. त्याच्यानंतर प्राप्तकर्त्याचं सुद्धा नाव, पत्ता, राज्य, GSTIN. त्याच्यानंतर वस्तूचा तपशील काय काय हे इथं दिलेलं आहे. मग अशासाठीचा एक इन्व्हॉइस तयार करायचा. मग ह्या इन्व्हॉइसमध्ये अगोदरच्या इन्व्हॉइसमध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात आलं का. बघा अगोदरच्या इन्व्हॉइसमध्ये दुकानदाराने ग्राहकासाठी तयार केलेलं इन्व्हॉइस होतं. इथं एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याशी केलेलं इन्व्हॉइस असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 व्यापाऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. मग त्याच्यासाठी मी इथं अगदी वरच्या बाजूला जे काही असतं तिथं एका व्यापाऱ्याचा उल्लेख करतो आणि इथंच खालच्या बाजूला दुसऱ्या व्यापाऱ्याचा उल्लेख करायचं आणि त्याचं इन्व्हॉइस तयार करून घ्यायचं. एवढ्या टेबलमध्ये बसून द्या. मग इथं लिहितो पुरवठादार. कोण पुरवठा करणार आहे त्याचं कोण आहे, मी पुन्हा तेच घेतो. अनिल एंटरप्राइजेस, मेसर्स अनिल
एंटरप्राइजेस, एंटरप्राइजेस. ओके. पत्ता कुठे आहे? रविवारपेठ, सोलापूर. ओके. त्याच्यानंतर हा पुरवठादार आहे, त्याचं नाव झालं, नाव नंतर पत्ता पण झाला, राज्य महाराष्ट्र म्हणून लिहितो, महाराष्ट्र. ओके. राज्य महाराष्ट्र झालं आणि राज्य महाराष्ट्र झाल्यानंतर त्यांचा GSTIN नंबर लिहितो. GSTIN नंबर काय? तर महाराष्ट्रासाठी 27 कोड आहे तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर पॅन नंबर टाकायचा फर्मचा. पॅन नंबरमध्ये सुरुवातीचे 5 अक्षर असतात, ABCDE हे 5 अक्षर. त्याच्यानंतर 4 अंक असतात, 2 3 4 1. मग एक अक्षर असतं. ओके. आणि त्याच्यानंतर इथं त्याचं रजिस्ट्रेशनची संख्या, इथं रजिस्ट्रेशनची संख्या 2 लिहितो आणि त्यानंतर झेड हा बाय डिफॉल्ट घ्यायचं आणि झेडच्या नंतर एक अंक किंवा अक्षर घ्यायचं. ओके. हा झाला GSTIN नंबर. बघा त्याच्यामध्ये 15च आहे. महाराष्ट्र लिहिल्यामुळं मला महाराष्ट्राचा कोड सुद्धा 27 लिहावं लागेल. मनाने घ्या म्हटल्यानंतर काही घ्यायचं असं करू नका. शक्यतो महाराष्ट्र जर लिहिला असेल तर 27 घ्या, हे माहीत असायला पाहिजे. ABCDE हा पॅन नंबर आहे. मग नंतर इथंपर्यंतचा पॅन नंबर झाला. 2 रजिस्ट्रेशन या फर्मचे आहेत म्हणून 2 लिहिलं. झेड हा बाय डिफॉल्ट आहे, पुढं अंक किंवा अक्षर लिहायचं. ओके. आता त्याच्यानंतर प्राप्तकर्ता, प्राप्तकर्ता, प्राप्तकर्ता म्हणजे हा माल घेणार आहे. ओके. मग त्याचं नाव काय? त्याचं नाव मेसर्स सुरेश एंटरप्राइजेस. प्राइजेस. ठीक आहे. हा कुठला आहे? हा जुळे सोलापूर. विजापूर रोड, विजापूर. हा सुद्धा महाराष्ट्रातलाच आहे. मग याचं सुद्धा GSTIN नंबर लिहितो, 27 ABCDM 5 4 3 2. त्याच्यानंतर L1. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट झेडच्या नंतर एक अंक किंवा अक्षर घेतो आणि लगेच इथं दिनांक लिहितो. दिनांक कोणा बाळानो दिनांक? मी आजचा दिनांक लिहितो. आजचा दिनांक किती आहे? मी व्हिडिओ तयार केल्या दिवसाचा दिनांक असणार आहे बरं का तो. आणि इथले दिनांक तुम्ही ज्यावेळेस सोडवता त्या दिवसाचं दिनांक टाकायचं, कारण दिनांक वगैरे तुम्ही मनाने टाका म्हणून इथं अगदी स्पष्ट त्यांनी सांगितलेले आहेत. ओके. बिल क्रमांक, तारीख हे तुम्ही मनाने टाकायचे, तुमच्या पसंतीनुसार घ्या म्हणून सांगितले. मग दिनांक 11/8/2020. ठीक आहे. आता याच्यानंतर पुन्हा खालचा जो भाग असणार आहे त्या भागामध्ये काय असेल तर पुन्हा पूर्वीसारखं इथं अनुक्रमांक असेल. एकूण साठीचं वगैरे बघूया पुन्हा. बघा पहिल्यांदा काय असेल? अनुक्रमांक. अनुक्रमांकानंतर काय लिहितो आपण लगेच? HSN कोड, HSN कोड लिहिणार. HSN कोड लिहिल्यानंतर वस्तूचं नाव लिहिणार. वस्तूचं नाव असेल इथंपर्यंत. त्याच्यानंतर त्याचे दर असतील रुपयात. त्या दरानंतर त्यांची संख्या असेल, 50 नग 100 नग काय असेल ते. आणि करपात्र मूल्य इथं असेल. करपात्र मूल्य टॅक्सेबल अमाऊंट असणार आहे ते लिहित जाऊयात, पुन्हा विसरतो.
वस्तूचे नाव, वस्तूचे नाव. त्याच्यानंतर वस्तूच्या नावानंतर काय लिहिणार तुम्ही? त्या वस्तूचा दर लिहिणार आणि क्वांटिटी म्हणजे नग आणि करपात्र मूल्य, करपात्र मूल्य. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन भाग करतो. हा सीजीएसटीचा झाला, त्याच्यानंतर हा एसजीएसटीचा झाला. सीजीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी झाला. मग त्याच्यानंतर टोटल, त्याच्यानंतर काय होईल? टोटल. किंवा एकूण म्हणून लिहितो मराठीमध्ये, एकूण. ओके. आता बघा इथं सीजीएसटी म्हणून लिहितो. सीजीएसटी आणि एसजीएसटी. इथं दर आणि मूल्य, त्याची किंमत. इथं दर आणि मूल्य. दर हे पर्सेंटेजमध्ये असतं. ओके. मूल्य हे रुपयामध्ये असतं. दर हे तर पण रुपयामध्ये असणार आहे. ठीक आहे. आता वस्तूकडे बघूयात आपण. एक पहिल्या नंबरची वस्तू आहे पेन्सिल बॉक्स. पेन्सिल बॉक्स. त्याच्यानंतर दुसरी वस्तू कोणती आहे? जिगसॉ पझल्स. जिगसॉ पझल्स. पझल्स ही वस्तू दुसरी आहे. आता याचे HSN कोड 3924 आणि खालचं किती आहे? 9503. ओके. याचा दर किती आहे बघा. आता पेन्सिल बॉक्स दर 20 रुपये. याचा दर आहे 100 रुपये. मग 100 नग आहे त्याचे आणि याचे 50 नग आहे. किंमत किती होते बघा. हे 2000 रुपये झाले आणि याचं किती झालं? 5000 रुपये झाले. एकूण. एकूण. आता एकूण मध्ये याचं करपात्र मूल्य किती आहे? 7000. त्याचा दर आणि मूल्य, पुन्हा दर आणि मूल्य आणि एकूण. बघा याचा दर किती आहे? आता जीएसटीचा दर 12% म्हणून सीजीएसटी 6% असेल. हे पण 6% होईल. पुन्हा याचा दर सुद्धा 12%च आहे म्हणून मी 6% 6% असं करतो. म्हणजे 2000च्या 6% किती होतं? कच्च्यामध्ये करून बघा. 2000 गुणिले 6%. 6% टक्केमध्ये खाली छेद असतं 100. 200 गेले 200 गेले 20 आणि 20 म्हणजे 120 रुपये याचे झाले. सीजीएसटी. एसजीएसटी सुद्धा तेवढंच असणार आहे 120 रुपये. आणि त्याचप्रमाणे याचं 5000च्या 6% म्हणजे 300 रुपये होईल. हे पण 300 रुपये होईल. मग त्याची टोटल बघा. आता पेन्सिलच्या बॉक्सचं करपात्र मूल्य 2000 आहे. 2000 अधिक 120 अधिक 120 म्हणजे 2240. 2240 हे एकूण काय? रुपयामधलं मूल्य असणार. मग 0.00 याचा अर्थ काय तुम्हाला कळलो का? 0.00चा अर्थ 0 पैसे. 2240 रुपये 0 पैसे. आता याचं तसंच 5600. 5600 पुढं 00 पैसे. पॉईंट लिहिला बघा इथं मध्ये. मग आता एकूण इथं जर बघितलं तर 420. पुन्हा इथं जर बघितलं 420. मग असं एकूण जर काढलं
तर इथं किती होईल? हे 40 येईल, हे 6 2 8, 5,840 रुपये येईल. मग खाली इथं सही, सही कोणाची असणार आहे? इथं ज्यांनी पुरवठा करतोय त्याची सही असणार आहे, म्हणजे अनिल एंटरप्राइजेस. अनिल एंटरप्राइजेस. अनिल एंटरप्राइजेस. अनिल एंटरप्राइजेस. मग त्याच्यानंतर इकडं पुरवठादाराचं 3 नंबर पॅन नंबर पण टाकावं लागेल आपल्याला. पुरवठादाराचे पॅन नंबर, पुरवठादाराचे पॅन नंबर आणि प्राप्तकर्त्याचे पॅन नंबर. मग ह्यांचे दोघांचे पॅन नंबर मी इथं लिहिलेले आहेत बघ. ABCDE 2341P, ABCDE 2341P हे पुरवठादाराचं पॅन नंबर झालं बघा. ABCDE 2341P. आता याच्यानंतर प्राप्तकर्त्याचे पॅन नंबर काय असेल? ABCD इथं M आहे, म्हणजे हा वेगळा आहे, हा वेगळा आहे बरं का, M. आणि त्याचा नंबर किती आहे? 5432L. 5432L. तर अशा प्रकारे आणखी एक महत्त्वाचं काय राहिलेलं इथं, तर याची अमाऊंट इन वर्ड्स इथं खाली घ्यायचं. हा झाला इनवर्ड्स. मग मी अमाऊंट इन वर्ड्स का लिहित नाही इथं, तर इथं मला जागा कमी पडतंय म्हणून मी लिहित नाही. पण तुम्ही मात्र एवढं तयार केल्यानंतर हा चौकोनी भाग तुम्ही काय करायचं, हे बंदिस्त करून द्यायचं. म्हणजे हा काय झाला, बिल तुमचा झाला. आणि याच बिलामध्ये या ठिकाणी अमाऊंट इन वर्ड्स तेवढं टाकायचं राहिलेलं, तो भाग तुम्ही टाकून घ्या. अमाऊंट इन वर्ड्स काय असणार आहे? 5,840 रुपये. 5,840 रुपये. इथं अमाऊंट शब्दात, रक्कम शब्दात असं लिहा, रक्कम म्हणून लिहा, डॅश करा, 5,840 म्हणून असं लिहायचं. लक्षात आलं का तुमच्या हा भाग? ठीक आहे. या ठिकाणी अर्थनियोजन या प्रकरणातील 4.2 हा सराव संच संपलेला आहे. ओके.